फॉलो करावी, 6-7 महिन्यात नॉन डायबिटिक व्हावं आणि मग खावं थोडं. अरे तुम्ही काहीतरी जरा जे आहेत त्यांना दिलासा देणारा आणखीन काहीतरी सांगा ना, की आठवड्यातून एखाद्या वेळेला चालेल. माझं म्हणणं काय की तुम्ही आठवड्यातून एकदा खा. शेवटी स्वीट क्रेविंग जे आहे हे सगळं तुमच्या मनातली गोष्ट, म्हणजे तुझा विचार करता म्हणून आहे ते. जेव्हा स्टेक्स इन्व्हॉल्ड असतात जास्त, म्हणजे जेव्हा माझ्याकडे आता माझ्या जंगली महाराज रोड सेंटरला समजा कोणी आला आणि त्याचा HbA1c 13 आहे आणि वय आहे 28 वर्ष, त्यावेळेला तो माणूस असा असतो आणि तो अगदी त्याला स्वीट क्रेविंग असतं, सगळं काय काय असतं. त्यावेळेला तो म्हणतो की डॉक्टर काही पण सांगा, मी करायला तयार. तेव्हा त्याच्या डोक्यात गोड बीडचा काही विचार येत नाही. पण जेव्हा तो 6च्या खाली जातो 4 महिन्यांनी, तेव्हा तो हळूच विचारतो डॉक्टर आता काही रिलॅक्सेशन थोडंसं. पण त्यावेळेला द्यायला हरकत नाही थोडं. पण अगदी सुरुवातीला जेव्हा तुमचा अनकंट्रोल डायबिटीस आहे त्यावेळेला अनकंट्रोल कधी मानायचं डायबिटीस? आता कसं आहे की वयोमानानुसार पण आपण असं म्हणूया की 8च्या पुढे HbA1c असेल तर त्याला अनकंट्रोल डायबिटीस म्हणायला पाहिजे. 7च्या खाली असेल तर चांगला कंट्रोल असं म्हणता येईल आपल्याला. नाही, पण समजा 7 ते 8च्या मध्ये असेल ग्रे एरियामध्ये तर त्यांनी आठवड्यात नाही. आता कसं एखादा माणूस 60च्या पुढे असेल आणि त्याचं 7 ते 8 असेल तर हरकत नाही. अच्छा. पण तो यंग असेल तर 7 ते 8 पण नको, 7च्या खाली असेल बरं. पण आता तुम्ही मगाशी ते चहाचं उदाहरण आणि त्यावेळेला, पण ज्या वेळेला चहा नव्हता, जेव्हा बिस्किटं नव्हती, जेव्हा खारी नव्हती, त्यावेळेला लोकांना म्हणजे डायबिटीस माहिती नसेल पण होत तर असेलच ना. नाही, पण कारण त्यावेळेला असं आहे की आपलं म्हणजे आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या आज गोड हा आपल्याकडं इतके सणवार आणि प्रत्येक सणवाराला इतकं गोडधोड हे आपल्याकडे परंपरेनं आलेलं आहे चालत. आता ही जी परंपरा आपण म्हणतोय ही परंपरा मला वाटतं 200-300 वर्षाची असू शकेल. कारण आपण जर गोष्टींमध्ये वाचलं तर राजाला मुलगा झाला म्हणून हत्तीवरून साखर वाटली असं आपण वाचलेलं आहे. म्हणजे साखर इतकं किती अपूर्व होतं, आता ती रेशनवर मिळते. म्हणजे हा जो फरक पडलाय, म्हणजे आपण लहान असताना सुद्धा मला आठवतं की करंजी केव्हा खायला मिळायची? दिवाळीतच मिळायची. आज करंजी तुम्हाला रोज मिळू शकते. तर म्हणून आपण ते म्हणतो की सणवार जरी असले त्या सणवारामध्ये कुठले पदार्थ व्हायचे, कधी त्याच्यामध्ये सुधारस असेल, कधी केळीचं शिकरण असेल, कधी बासुंदी असेल, हे पदार्थ. आणि सणवार म्हटलं महिन्यातून किंवा श्रावण महिन्यात थोडे जास्त सण असते, परंतु ते मेन कोर्सच असायचे. आणि त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम आता आपल्याला दिसतात हे रोजच्या रोजच गोष्टी आहेत अवेलेबल. आणि पूर्वीच्या काळाचा व्यायाम, पूर्वीच्या काळी नुसतं तुम्हाला शाळेत जायचं असेल कोणाला तर 3-4 किलोमीटर चालावं लागायचं, त्याचं कोणाला कौतुकही वाटत नसे. आज म्हणजे 4 किलोमीटर चालत जातो असं सांगतील. तेव्हा तर काय 8-10 किलोमीटर सायकल चालवणं कॉमन